ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ತೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲೇ ಹೊಂಟಿದ್ದೆವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರ ದಂಡಿದಾಗಿರುವ ಶಿವನ ಮೂರ್ತಿ ಕಡೆ, ಅಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ಅದ ಅಂತ ಈಗ ಹೊಂಟಿದ್ದೇವೆ. ಈಗ ನೀವು ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ದರ್ಶನ ಪಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಜಲ್ದಿ ಹೋಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ದೋಸ್ತ್ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಜಲ್ದಿ ಹೋಗ್ಲತ್ತಾರ. ನೀವು ಜಲ್ದಿ ಹೋದ್ರೇ ನಿಮಗೆ ಸರಿಯಾಗ, ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಟೈಮ್ 12 ಒಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಂಡ್ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ನೀವು ದರ್ಶನ ಪಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು 1 ಅವರ್ ವೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ದರ್ಶನ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಈಗ ಹೊಂಟಿದ್ದೆ ನಾವು ಈಗ ಬುಕ್ ಏರಿಯಾಸ್ ಕಡೆ. ಇದ್ರ ಟಿಕೆಟ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ 20 ರೂಪಾಯಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬರ್ರಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಈಗ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋಣ. ಇಲ್ಲಿ ನಡೆದ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಭಾರಿ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಮೂರ್ತಿನೂ ಒಂದೊಂದು ಕಥೆ ಹೇಳ್ತದೆ. सावधानी बरतने को कहा। संतुष्ट हो रावण तेजी से लौट चला। आगे नारद के आगे सिर दर्द दोबारा शुरू हो। ये सही नहीं, आपने किसी अकेले की संपदा नहीं बन सकता। वो लोक मंगल के लिए बना है। ऐसी हालत गणेश जी के निकट गए। उस पर होने पर आप बोले किसी के हाथ नहीं लग पाए। ಜ್ವರೇಶಲ್ಲ ಎದ್ರ ಇಡ್ತೇವೆ संध्या पूजा का भी समय था। रावण तपोनिष्ठ व्यक्ति था। त्रिकाल संज्ञान में टकरा था। आत्मलिंग को जमीन पर नहीं रखा जा सकता था और अशुद्ध व्यक्ति का नहीं किया जा सकता था। अब क्या किया जाए? रावण चिंतित हो गया। तब उसे गणेश जी रावण ब्रह्मचारी के रूप में दिखे। रावण बहुत खुश पूजा कर जल्दी लौटे आकर उसने आत्मलिंग इस ब्रह्मचारी को सौंपा। पूजा करने गणेश जी ने वचन का निभावा कर रावण का नाम लेकर गणपति बप्पा फिर उसके लौटने से आत्मलिंग से भूस्पर्श कर रहा है। रावण बहुत क्रोधित हुआ, दुखी हुआ। उसकी सारी कोशिश बेकार गई। उसने शिवलिंग को जमीन से ऊपर उठाने की कोशिश की, संभव नहीं।